अंगारकी चतुर्थी घरात पैशांचा ओघ वाढवणारा हा उपाय नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमच्या जीवनात पैशांचा ओघ असा सुरू होईल की जिथं हात लावाल तिथं सोनं होईल. अंगारकीच्या रात्री लाल कपड्यात फक्त ही एक वस्तू गुंडाळा, मग पहा धनलक्ष्मी कशी तुमच्या घरी कायमची स्थिरावते. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असाच गुप्त आणि अतिशय प्रभावी असा उपाय जो केवळ अंगारकी चतुर्थीच्या दिवशी केला जातो. हा उपाय तुम्हाला पाहायला मिळणार नाही कुठल्याही सामान्य पुस्तकात, वाचल्यावर नाही, कुठल्या बाबतीतही नाही. पण जो योग्य पद्धतीने करेल त्याच्या घरात पैशाचा ओघ असा वाढेल की तुम्ही जिथे हात टाकाल तिथे सोनं फुलेल. मित्रांनो, तुम्हाला पैशाच्या तुटवड्याने त्रास होत असेल, उत्पन्न वाढवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया असे नक्की लिहा आणि व्हिडिओ इतरांसोबत शेअर नक्की करा. लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो. अंगारकी चतुर्थी म्हणजे काय? अंगारकी चतुर्थी हा हिंदू पंचांगातील एक खास दिवस आहे. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, ज्याला लाल रंग, ऊर्जा आणि आर्थिक समृद्धीचा ग्रह समजतात. चतुर्थीचा दिवस गणपतीसाठी खास असतो आणि मंगळ ग्रहाचा योग असेल तर त्याची शक्ती दुपटीने वाढते. ज्यांना घरात पैशाचा अभाव वाटतो त्यांच्यासाठी हा दिवस संपत्ती वाढवण्याचा वरदान मानला जातो. म्हणूनच अंगारकी चतुर्थीला केलेला कोणताही उपाय दुपटीने फलदायी होतो. लाल कपड्यात गुंडाळायची फक्त एक वस्तू, आणि ती वस्तू काय आहे? आजचा मुख्य रहस्य तुम्हाला सांगते. ती वस्तू आहे स्वच्छ धुतलेली आणि पुन्हा पाण्यात भिजवलेली एक छोटीशी हळदीची गाठ आणि तिच्याबरोबर एक नवीन स्वच्छ पितळ किंवा चांदीचं नाणं. आता या दोन्ही वस्तू लाल कपड्यात गुंडाळून घरात ठेवल्या जातात. हळदीची गाठ संपत्ती आणि आरोग्याचं रहस्य असते. तुम्हाला कदाचित वाटेल हळद फक्त पूजा आरतीत वापरतात, पण हळदीची गाठ म्हणजे एक संपूर्ण शक्तीचा ठेवा असतो. हळद ही मंगळ ग्रहाची आवडती वस्तू आहे. आयुर्वेदात तिचं महत्त्व, वास्तुशास्त्रात तिचं मानाचं स्थान आणि धार्मिक ग्रंथांमध्ये तिची पूजा केली जाते. ही गाठ तुमच्या घरात वाढवते सकारात्मक ऊर्जा, नकारात्मकता करते नष्ट आणि धनलक्ष्मीला करते आकर्षित. नाणं समृद्धीचे प्रतीक. प्रत्येकाच्या घरात नाणी असतात, पण जेव्हा ती नवीन पितळ किंवा चांदीची नाणी हळदीसोबत ठेवले जातात तेव्हा त्यांचा सामूहिक ऊर्जा प्रभाव एकदम वेगळा असतो. नाणं म्हणजे धनलक्ष्मीची प्रतिभा, जे तुमच्या आर्थिक प्रवाहाला स्थिरता आणि वाढ देतो. हे नाणं लाल कपड्यात गुंडाळल्यावर मंगळ ग्रहाची शक्ती अधिक तीव्र होते. लाल कपडा हा ऊर्जावाहक असतो. लाल रंग हा मंगळ ग्रहाचा रंग आहे. लाल कपडा गुंडाळल्यावर या वस्तूंवर मंगळाची सक्रिय ऊर्जा वाहते, ज्यामुळे पैशाचा ओघ वाढतो आणि घरातील आर्थिक संकट दूर होते. कायदे आणि विधी म्हणजे हा उपाय करायचा विधी काय करावे? नंबर 1, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नान करा, घर स्वच्छ करा. नंबर 2, एक 9x9 इंचाचा नवीन लाल कापडाचा तुकडा घ्या. नंबर 3, हळदीची स्वच्छ गाठ पाण्यात भिजवा आणि नाणं स्वच्छ करा. नंबर 4, त्यावर थोडं कुंकू, अक्षता आणि चंदन लावा. नंबर 5, हळदीची गाठ आणि नाणं लाल कपड्यात 4 ते 5 वेळा नीट गुंडाळा. नंबर 6, ही वस्तू घराच्या उत्तर पूर्व किंवा ईशान्य कोपऱ्यात ठेवा. नंबर 7, ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम लक्ष्मीनारायणाय नमः हा मंत्र 108 वेळा जप. नंबर 8, 21 दिवस या वस्तूला अजिबात हलवू नका. आता मंत्रांची ताकद. मंत्रोच्चार का महत्त्वाचा असतो? मंत्र केवळ उच्चार नाही, तर तो एक ऊर्जेचा स्रोत असतो. ओम श्रीम ह्रीम क्लीम श्री लक्ष्मीनारायणाय नमः या मंत्रात ओम म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा, श्रीम
हे लक्ष्मीचं बीज मंत्र. ह्रीम म्हणजे हृदयस्पर्शी आध्यात्मिक ऊर्जा आणि क्लीम म्हणजे आकर्षण आणि यशाचं बीज मंत्र. आणि त्याचबरोबर लक्ष्मी नारायणाय नमः म्हणजे श्रीमंत आणि सन्मान्य व्यक्तीस नमन. 21 दिवसांचे महत्त्व असे. 21 दिवस म्हणजे एक ऊर्जेचं चक्र पूर्ण होण्याचा काळ. या कालावधीत तुम्ही वस्तू हलवली नाही तर ती वस्तू तुमच्या घरात आणि मनात स्थिर ऊर्जा तयार करते. त्यामुळे पैशांचा प्रवाह तुटत नाही, उलट वाढतो. अतिरिक्त गुप्त उपाय फक्त अंगारकीसाठी. नंबर 1, गणपतीला लाल फुलांचा हार अर्पण करा. नंबर 2, गूळ आणि तिळाचे नैवेद्य द्या. नंबर 3, रांगोळीमध्ये लाल रंगाचा कमळ नक्की काढा. नंबर 4, तुळशीला रात्री पाणी द्या आणि मंगळ मंत्र वाचा. नंबर 5, घराच्या मुख्य दारात लाल रंगाचं कापड लावा. आणि हे सगळे उपाय एकत्र केल्यास तुम्हाला धनलक्ष्मीची खास कृपा प्राप्त होईल. हे लक्षात असू द्या. वास्तुशास्त्राचा दृष्टिकोन या उपायाशी संबंधित. घरातील ईशान्य कोपरा ही लक्ष्मीची दिशा मानली जाते. लाल कपड्यात गुंडाळलेली हळद आणि नाणं येथे ठेवण्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते. घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही आणि संपत्ती स्थिर राहते. तुम्हालाही अनुभवायचं असेल तर आजच हा उपाय सुरू करा. मित्रांनो, पैशाचा ओघ वाढवायचा आहे, समृद्धीला आमंत्रण द्यायचं असेल तर हा उपाय नक्की करा. 21 दिवसाचा हा नियम काटेकोरपणे पाळा आणि याचा परिणाम तुमच्या जीवनात पाहून तुम्ही स्वतःच मला धन्यवाद द्याल. आणखी एक गुप्त कथा आणि पुढील व्हिडिओसाठी अशी माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की घरात ठेवायची अशी एक छोटीशी वस्तू जी गरिबी कायमची दूर करते आणि धनलक्ष्मीला घरात स्थिर करते. ती वस्तू ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा. लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.